नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आजचा आपला भाग असणार आहे 433वा. या भागामध्ये आपण 12 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली अर्बन नाईट सफारी ही कोणत्या शहरात सुरू होणार आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारताची पहिली अर्बन नाईट सफारी ही पर्याय क लखनौ, जे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये शहर आहे बघा लखनौ, तर या शहरामध्ये भारताची पहिली अर्बन नाईट सफारी ही सुरू होणार आहे. आता लखनौमध्ये कोणत्या ठिकाणी? तर कुकरेल वनक्षेत्र. कोठे? कुकरेल वनक्षेत्र, लखनौ या ठिकाणी भारताची पहिली अर्बन नाईट सफारी ही सुरू होणार आहे. प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर सिंगापूर. सिंगापूरची जी काही प्रसिद्ध नाईट सफारी आहे बघा, तर त्या सिंगापूरच्या प्रसिद्ध नाईट सफारीकडून ही प्रेरणा घेतली असून लखनौमध्ये भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी ही सुरू होणार आहे. खर्च आपण पाहिला तर तो जवळपास 1510 कोटी एवढा त्याचा खर्च आहे. या सफारीमध्ये सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणी पाहता येणार असून 7D थिएटर आणि झिपलाईन सारख्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आता उत्तर प्रदेश लखनौ या ठिकाणी हे सुरू होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. पुढील प्रश्न आहे दुसरा, 6 सायलेंट किलर पाणबुडीसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारताने 6 सायलेंट किलर पाणबुडीसाठी पर्याय अ जर्मनी देशासोबत करार केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. जर्मनी देशाचे चान्सलर हे नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले आहेत. त्याबद्दलचा उद्या एक प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, त्याची माहिती या ठिकाणी घेणार नाही आहोत. तर जर्मनीचे चान्सलर हे आपल्या भारतात आलेले आहेत आणि या जर्मनी देशासोबत बघा भारताने 6 सायलेंट किलर पाणबुडीसाठी नुकतंच करार केलेला आहे. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत? तर प्रोजेक्ट 75-1. प्रोजेक्ट 75-1 या अंतर्गत $8 अब्ज करार हा झालेला आहे. किती? $8 अब्ज एवढा करार हा भारत आणि जर्मनी या दोन देशादरम्यान झालेला आहे. आता हे जे काही 6 सायलेंट किलर पाणबुडी आहेत बघा, तर त्या भारतीय नौदलासाठी तयार करण्यात येणार आहेत. भारतीय नौदलासाठी. नौदल प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन तंत्रज्ञान असणार आहे. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन म्हणजेच AIP तंत्रज्ञान असणार आहे, ज्यामुळे त्या लांब काळ पाण्याखाली राहून अत्यंत गुप्त आणि आवाजरहित संचालन करू शकतील व शत्रूला शोधणे देखील ते कठीण जाणार आहे. काय वैशिष्ट्य आहेत याची? तर AIP तंत्रज्ञान असून त्या AIP तंत्रज्ञानामुळे त्या लांब काळ पाण्याखाली राहू शकतात अत्यंत गुप्त पद्धतीने आणि त्याचा आवाज देखील येणार नाही आणि ते संचालन करू शकणार आहेत आणि ते शत्रूला शोधणे देखील कठीण जाणार अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. या करारामध्ये जर्मनीच्या थायसेन ग्रुप मरीन सिस्टीम व माझगाव डॉकयार्ड लिमिटेड जी आपल्या भारताची कंपनी आहे बघा, तर यांचा देखील यांच्यातील सहकार्यांचा समावेश हा या ठिकाणी असणार आहे. या सर्व पाणबुड्या आहेत तर त्या आपल्या भारतात बनवण्यात येणार आहेत. प्रश्न हा देखील विचारला शकतो. जे काही 6 सायलेंट किलर पाणबुड्या आहेत बघा, तर त्याचं उत्पादन हे आपल्या भारतामध्ये होणार, म्हणजे या सर्व काही पाणबुड्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये तयार करण्यात येणार आहेत. पुढील प्रश्न आहे, नुकताच जागतिक युवा दिवस, जागतिक नाही राष्ट्रीय आहे. तर नुकतंच जागतिक झालं. राष्ट्रीय युवा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 12 जानेवारीला. पर्याय ब 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला आहे. आता कोणाच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांची जी काही जयंती असते बघा 12 जानेवारीला, तर या दिवशी
राष्ट्रीय युवा दिवस हा साजरा केला जातो? घोषित केव्हा करण्यात आलं तर 1984 साली घोषित करण्यात आलं होतं आणि 1985 सालापासून दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस हा साजरा केला जातो. कोणाच्या जयंतीनिमित्त तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त. पुढचा चौथा प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026 ट्रॉफीचे भव्य अनावरण हे भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर फिफा विश्वचषक 2026 ट्रॉफीचे भव्य अनावरण हे भारतात पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. एक प्रश्न तुमच्यासाठी, यावर्षीचा फिफा विश्वचषक 2026 हा कोणत्या देशामध्ये होणार आहे? 3 देश आहेत बघा, 3 देश. तर ते कोणकोणते, ज्या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात येणार आहे, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर जागतिक दौऱ्यानिमित्त दिल्लीमध्ये फिफा विश्वचषकची ट्रॉफी ही दाखल झाली असून दिल्ली या ठिकाणी तिचं भव्य अनावरण हे करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, त्यानंतर AIFFचे अध्यक्ष कल्याण चौबे, तसेच ब्राझीलचे फुटबॉलपटू गिल्बर्टो सिल्वा हे उपस्थित होते. इथे 3 प्रश्न कव्हर झालेले आहेत. एक, भारताचे सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? मनसुख मांडविया आहेत. त्यानंतर AIFFचे अध्यक्ष कोण आहेत? कल्याण चौबे आहेत. आणि त्यासोबत ब्राझीलचे फुटबॉलपटू गिल्बर्टो सिल्वा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 5वा, पाकिस्तानमध्ये सापडलेली कुशाण नाणी ही कोणाच्या काळातील आहेत? तर नुकतंच पाकिस्तानमध्ये कुशाण नाणी सापडलेली आहेत. जवळपास 2000 वर्षापूर्वीची ही नाणी आहेत बघा, जी पाकिस्तानमध्ये सापडलेली आहेत आणि ती कोणाच्या काळातील आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय ड वासुदेव काळातील आहेत कुशाण नाणी, जी पाकिस्तानमध्ये नुकतंच सापडलेली आहेत. आता कोणत्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये कोठे? तर तक्षशिला या ठिकाणी, रावळपिंडी या ठिकाणी आहे तक्षशिला, आणि या तक्षशिला या ठिकाणी ही कुशाण नाणी सापडलेली जी वासुदेव काळातील आहेत. वासुदेव जर आपण पाहिले तर वासुदेव हे कुशाण साम्राज्याचे शेवटचे महत्त्वाचे शासक होते. शेवटचे महत्त्वाचे शासक कोण? तर वासुदेव. प्रश्न इथे विचारला शकतो, कुशाण साम्राज्याचे शेवटचे शासक कोण होते? तर वासुदेव हे कुशाण साम्राज्याचे शेवटचे शासक होते. जो काही ट्रेंडिंग टॉपिक असतो बघा, तर त्या ट्रेंडिंग टॉपिकवर एखादा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा जो माहितीमध्ये आपण कव्हर करत असतो बघा, तर तो विचारला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती ही महत्त्वाची असते. पुढील प्रश्न आहे 6वा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष हे कोण बनले आहेत? तर अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पर्याय ब A.K. बालसुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना ही झाली होती 1983 मध्ये. केव्हा? 1983 मध्ये. मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी अणुऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय आहे. अणुऊर्जा कायदा 1962 अंतर्गत अणुऊर्जा नियामक मंडळ हे कार्य करते. पुढील 7वा प्रश्न आहे, अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 ही पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? तर अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी अँटी टेरर कॉन्फरन्स 2025चं आयोजन हे करण्यात आलं होतं. आता आयोजन कोणाकडून करण्यात आलं होतं? तर NIA कडून आयोजन हे करण्यात आलं होतं. एक प्रश्न तुमच्यासाठी, NIAचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलं आहे, परंतु कोणावर सोपवण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण सदानंद दाते हे NIAचे प्रमुख होते, परंतु त्यांची आता महाराष्ट्राच्या मुख्य महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आणि ही जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे आणि त्या जागेवर आता NIAचे अतिरिक्त कार्यभार म्हणून एक महत्त्वाची व्यक्ती जिची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्याचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 2-3 दिवसाखालचाच प्रश्न आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, टायगर ऑफ मार्शल आर्ट्स ही पदवी नुकतंच कोणी मिळवलेली आहे? आणि असं मिळवणारी ती बघा भारताची पहिलीच व्यक्ती ठरलेली आहे. तर त्याचं नाव आहे पर्याय क पवन कल्याण.
पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच जनसेवा हा जो काही पक्ष आहे आंध्र प्रदेशमधील, तर या जनसेवा पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक तर ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जनसेवा पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. यांना बघा टायगर ऑफ मार्शल आर्ट्स ही पदवी नुकतंच प्राप्त झालेली आहे. सामुराई बनले ते सामुराई बनणारे पहिलेच भारतीय ठरलेले आहेत पवन कल्याण. केनजुत्सूत प्रवेशानंतर त्यांनी ही टायगर ऑफ मार्शल आर्ट्स पदवी ही नुकतंच प्राप्त केलेली आहे. डॉक्टर सिद्दीक महमूदी गायडन्स यांच्याकडून ती ट्रेनिंग घेतली आहे. कोणी तर पवन कल्याण यांनी. नाव सांगतो, डॉक्टर सिद्दीक महमूदी गायडन्समध्ये ट्रेनिंग ही घेतली असून हे जे काही डॉक्टर सिद्दीक महमूदी आहेत तर ते जापानी मार्शल आर्ट स्पेशालिस्ट आहेत. मित्रांनो, हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न क्रमांक 1, भारताची पहिली अर्बन नाईट सफारी ही कोणत्या शहरात सुरू होणार आहे? पर्याय क, लखनौ शहरामध्ये सुरू होणार आहे भारताची पहिली अर्बन नाईट सफारी. दुसरा प्रश्न आहे, 6 सायलेंट किलर पाणबुडीसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर जर्मनी या देशासोबत करार केलेला आहे भारताने 6 सायलेंट किलर पाणबुडीसाठी. पुढील प्रश्न आहे तिसरा, नुकतंच राष्ट्रीय युवा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ब, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस हा नुकतंच साजरा करण्यात आला आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026 या ट्रॉफीचं भव्य अनावरण भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं. 5वा प्रश्न आहे, पाकिस्तानमध्ये सापडलेली कुशाण नाणी ही कोणाच्या काळातील आहेत? तर ती आहेत वासुदेव याच्या काळातील. 6वा प्रश्न आहे, अणुऊर्जा नियामक मंडळचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर A.K. बालसुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. पुढील प्रश्न आहे 7वा, अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, जी NIA आयोजन केलं होतं त्याचं. पुढील 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, टायगर ऑफ मार्शल आर्ट्स ही पदवी नुकतंच कोणी मिळवलेली आहे? तर पर्याय क, पवन कल्याण यांनी मिळवलेली आहे टायगर ऑफ मार्शल आर्ट्स ही पदवी. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती आहे जी आपण अपलोड करत असतो, जी आपण व्हिडिओमध्ये कमी घेतो. जास्त माहिती आपल्याला हवी असेल तर ती टेलिग्रामवर मिळून जाईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.